नमस्कार. इलेक्ट्रॉनिक्सच्या जगातनं काही घटक असे असतात जे दिसायला अगदी छोटे पण क्षणात प्रचंड ऊर्जा देऊ शकतात. म्हणजे बघा, तुमच्या कॅमेऱ्याच्या फ्लॅशपासून ते कम्प्युटरच्या मदरबोर्डपर्यंत हे छोटे वीर सगळीकडेच आहेत. आज आपण याच कॅपॅसिटरचं रहस्य उलगडणार आहोत. आपल्या हातातल्या मोबाईल फोनपासून ते मोठमोठ्या मशिनरीपर्यंत खरंच हे छोटे घटक सगळीकडे लपलेले आहेत. पण मग प्रश्न असा येतो की हे नक्की करतात तरी काय? त्यांचं अस्तित्व इतकं महत्वाचं का आहे? चला तर मग या प्रश्नाचं उत्तर शोधायला सुरुवात करूया. तर हा रहस्यमय घटक नक्की आहे तरी काय? याचं उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला त्याच्या रचनेच्या अगदी मुळाशी जावं लागेल. सगळ्यात आधी कॅपॅसिटर म्हणजे नेमकं काय हेच समजून घेऊ. बरं, कॅपॅसिटरला समजून घेण्याचा सगळ्यात सोपा मार्ग माहितीये? त्याला एक पाण्याची टाकी समजा. हो, अगदी बरोबर. बॅटरी म्हणजे ऊर्जेचा झरा. ती स्वतः ऊर्जा बनवते. पण कॅपॅसिटर तो फक्त ऊर्जा साठवतो. अगदी आपल्या घराच्या छतावरच्या टाकीसारखा. ती जसं पाणी साठवते आणि गरज लागल्यावर नळ उघडताच लगेच पाणी देते, तसंच काम कॅपॅसिटर विजेसाठी करतो. सोप्पा आहे ना? मग याची रेसिपी काय आहे? अहो, ती तर खूपच सोपी आहे. फक्त 2 कंडक्टर प्लेट्स घ्या आणि त्यांच्यामध्ये एक इन्सुलेटर म्हणजे वीजरोधक पदार्थ ठेवा. या 3 गोष्टी मिळून झाला आपला कॅपॅसिटर तयार. या 2 प्लेट्स म्हणजे खरं तर ऊर्जेच्या खेळाचे 2 मुख्य खेळाडू आहेत. चला, आता या कथेच्या ॲक्शन भागात जाऊया. पाहूया तरी ही ऊर्जा नेमकी कशी साठवली जाते आणि मग तितक्याच वेगाने बाहेर कशी सोडली जाते. जरा या चित्राकडे बघा. जेव्हा आपण स्विच चालू करतो तेव्हा करंट या प्लेट्सकडे धाव घेतो. एका प्लेटवर पॉझिटिव्ह चार्ज जमा होतो आणि दुसऱ्यावर निगेटिव्ह, आणि यामुळे त्यांच्यामध्ये एक अदृश्य ऊर्जा क्षेत्र तयार होतं, ज्याला आपण इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड म्हणतो. हे अगदी ताणलेल्या रबर बँडसारखं आहे, ज्यात प्रचंड ऊर्जा साठलेली असते, बाहेर पडायला तयार. आणि ह्या साठवलेल्या ऊर्जेचं वैशिष्ट्य काय माहितीये? ती एका क्षणात, एका झटक्यात बाहेर पडू शकते. याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या कॅमेऱ्याचा फ्लॅश. बघा ना, कॅपॅसिटर हळूहळू चार्ज होतो आणि फ्लॅश चमकवण्यासाठी एका क्षणात सगळी ऊर्जा बाहेर फेकून देतो. आता आपण हे तर पाहिलं की कॅपॅसिटर ऊर्जा साठवतो, पण किती? ही क्षमता मोजण्यासाठी काहीतरी एकक असेल ना? चला आता तेच पाहूया. तर या साठवण क्षमतेला म्हणतात कॅपॅसिटन्स, आणि ते मोजतात फॅरेड या एककात. यामागचं गणित अगदी सोपं आहे. C बरोबर Q/V. म्हणजेच कॅपॅसिटन्स म्हणजे दिलेल्या व्होल्टेजवर किती चार्ज साठवला जातो याचं प्रमाण. पण इथे एक गंमत आहे. 1 फॅरेड म्हणजे प्रचंड अवाढव्य क्षमता झाली. खरं सांगायचं तर रोजच्या वापरात एवढ्या मोठ्या कॅपॅसिटरची आपल्याला गरजच पडत नाही. म्हणूनच आपण त्याचे अगदी छोटे छोटे हिस्से वापरतो, जसं की मायक्रोफॅरेड म्हणजे फॅरेडचा 10 लाखावा भाग, किंवा नॅनोफॅरेड आणि पिकोफॅरेड म्हणजे त्याहूनही लहान. मग ही क्षमता नेमकी कशावर अवलंबून असते? मुख्यत्वे 3 गोष्टींवर. 1. प्लेट्स जेवढ्या मोठ्या तेवढी क्षमता जास्त. 2. प्लेट्समधलं अंतर जेवढं कमी तेवढी क्षमता जास्त. आणि 3. त्यांच्यामध्ये वापरलेलं जे डायइलेक्ट्रिक मटेरियल आहे ना, ते जेवढं चांगलं तेवढी क्षमता जास्त. जसं प्रत्येक कामासाठी आपल्याला वेगवेगळी हत्यारं लागतात, तसंच वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक कामांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे कॅपॅसिटर्स लागतात. चला तर त्यांच्या या मोठ्या कुटुंबाला भेटूया. या कुटुंबात मुख्यत्वे 2 प्रकार पडतात. पहिला म्हणजे फिक्स्ड कॅपॅसिटर्स, ज्यांची किंमत ठरलेली असते, बदलता येत नाही. आणि दुसरा प्रकार म्हणजे व्हेरिएबल कॅपॅसिटर्स, ज्यांची किंमत आपण आपल्या गरजेनुसार कमी जास्त करू शकतो. फिक्स्ड प्रकारातही खूप विविधता आहे. सिरॅमिक, मायका, इलेक्ट्रोलिटिक, आणि प्रत्येकाचं काम वेगळं. यातले काही पोलराइज्ड असतात, म्हणजे त्यांचे प्लस आणि मायनस टोक सांभाळूनच जोडावी लागतात. जर ही जोडणी चुकली तर ते खराब होऊ शकतात. आणि व्हेरिएबल कॅपॅसिटरचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे जुन्या काळातील रेडिओचा नॉब. आठवतंय? तो नॉब फिरवून आपण खरं तर आतला कॅपॅसिटन्स बदलत असतो आणि त्यामुळेच वेगवेगळी स्टेशन्स लावू शकतो. सर्किट ट्यून करणं हेच त्याचं मुख्य काम आहे. आता प्रश्न असा येतो की इतक्या सगळ्या प्रकारांमधून आपल्या कामासाठी योग्य कॅपॅसिटर निवडायचा कसा? चला, हेही पाहूया.
जेव्हा सर्किटमध्ये खूप वेगाने बदलणारे सिग्नल्स हाताळायचे असतात, म्हणजे हाय फ्रिक्वेन्सी, तेव्हा आपल्याला कमी क्षमतेचे कपॅसिटर लागतात. या टेबलमध्ये बघा, सिरॅमिक कपॅसिटर VHF म्हणजे व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी सर्किट्समध्ये वापरतात, तर मायका कपॅसिटर त्याहूनही जास्त फ्रिक्वेन्सीसाठी उत्तम आहेत. याच्या अगदी उलट, जिथे जास्त ऊर्जा साठवायची गरज असते, जसं की पॉवर सप्लायमध्ये करंटला स्थिर करण्यासाठी, तिथे मोठ्या क्षमतेचे इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटर लागतात. पण इतरही पर्याय आहेत, जसं की मोटरसारख्या हाय व्होल्टेज कामांसाठी पेपर कॅपॅसिटर आणि ऑडिओ उपकरणांसारख्या मनोरंजनाच्या इलेक्ट्रॉनिक्ससाठी पॉलिस्टर कॅपॅसिटर वापरले जातात. चला तर मग, आज आपण जे काही शिकलो त्याचा पटकन एक आढावा घेऊया आणि हो, एक अत्यंत महत्त्वाची सुरक्षिततेची सूचना पण पाहूया. आजच्या चर्चेचे 3 महत्त्वाचे मुद्दे. 1. कॅपॅसिटर ऊर्जा साठवतात. 2. त्यांची क्षमता फॅरेड या एककात मोजली जाते. आणि 3. योग्य कामासाठी योग्य कॅपॅसिटर निवडणं खूप महत्त्वाचं आहे. आणि आता सर्वात महत्त्वाची गोष्ट. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. कोणत्याही कॅपॅसिटरला हाताळण्याआधी तो पूर्णपणे डिस्चार्ज केलेला आहे याची खात्री करा. मोठ्या कॅपॅसिटरमध्ये साठवलेली ऊर्जा जीवघेणा शॉक देऊ शकते. म्हणून सुरक्षितता नेहमीच प्रथम. आपण पाहिलं की कपॅसिटर किती महत्त्वाचे आहेत, पण त्यांचं भविष्य काय असेल? आपली उपकरणं दिवसेंदिवस लहान होत आहेत, पण त्यांची ऊर्जेची भूक मात्र वाढतच आहे. मग विचार करा, या छोट्या ऊर्जा साठ्यांचं, या कॅपॅसिटर्सचं भविष्यकालीन रूप कसं असेल आणि त्या आपल्या तंत्रज्ञानाच्या जगात कोणती मोठी क्रांती घडवून आणेल.